अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। धाराशिवमधून अर्चना पाटील या ओमराजेंना आव्हान देणार आहेत आणि यामधून पद्मसिंह विरुद्ध पवनराजे यांच्यामधील खानदानी दुश्मनीचा पुढचा अध्याय लिहिला जाणार आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी घड्याळ हातावर बांधलाय। अर्चना पाटील या धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपसभापतीही राहिलेल्या आहेत। लेडीज क्लब सारख्या संस्थाही त्यांच्या ताब्यात असून जिल्ह्यात महिलांमध्येही त्यांचा चांगला जनसंपर्क आहे। धाराशिव मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासमोर अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। महायुतीच्या जागा वाटपामध्ये धाराशिवची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून अर्चनाताई पाटील ह्या आमच्या लोकसभेचे उमेदवार या त्या मतदारसंघात घड्याळाच्या चिन्हावरती ते निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहे। ओमराजे विरुद्ध अर्चना पाटील ही लढत वहिनी विरुद्ध दीर अशी होणार आहे। अर्चना पाटील यांना महायुतीची उमेदवारी मिळाली असली तरी धाराशिवची जनता आपल्या सोबतच आहे असा दावा ओमराजेंनी केलाय। माझं नाव धाराशिव मतदारसंघासाठी निश्चित केलंय, त्याच्याबद्दल मी सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानते। देशाचं नेतृत्व माननीय पंतप्रधान मोदी साहेब अतिशय कणखरपणे करतात। निश्चितच म्हणजे त्यात काही वाद नाहीये। येत्या या इलेक्शनला तिसरी टर्म मध्ये माननीय मोदी साहेब 400 पार करून निवडून येणार आहे। मला ह्याचं म्हणजे कौतुक आणि अभिमान वाटतोय की धाराशिव लोकसभामधून त्यांच्या विकास रथाचं पायी होण्याचं भाग्य मला मिळणार आहे। या लढतीमुळे पद्मसिंह पाटील विरुद्ध पवनराजे निंबाळकर या खानदानी दुश्मनीचा पुढचा अध्याय लिहिला जाणार आहे। पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर हे एकमेकांचे चुलत भाऊ। तेरणा साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहारावरून दोघांमध्ये वितुष्ट आलं। 2004 साली पद्मसिंह विरुद्ध पवनराजे अशी विधानसभेची लढत झाली। 2004 पूर्वी 6 वेळा उस्मानाबादचे आमदार राहिलेल्या पद्मसिंह पाटलांच्या मताधिक्यात घट झाली। शिवसेनेच्या पाठिंब्याने उभे राहिलेल्या पवनराजेंचा पराभव झाला। पवनराजे निंबाळकरांनी नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 3 जून 2006 रोजी नवी मुंबईत पवनराजेंची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। पद्मसिंह पाटील यांच्यावर पवनराजेंच्या हत्येचा आरोप आहे। 2009 साली पवनराजे हत्येप्रकरणी सीबीआय कडून पद्मसिंहांना अटक झाली। 2009 साली पद्मसिंहांना जामीन मंजूर झाला। 2009 विधानसभा निवडणुकीत पवनराजेंचे पुत्र ओमराजे आणि पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह यांच्यात लढत झाली। 2009 विधानसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर विजयी झाले। 2014 विधानसभेत राणा जगजितसिंह पाटील विजयी झाले आणि ओमराजेंचा पराभव झाला। 2019 साली ओमराजे विरुद्ध राणा जगजितसिंह यांच्यात लोकसभेसाठी संघर्ष झाला। मोदींच्या सभेनंतर 2019 साली शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर विजयी झाले। 2024 साली पुन्हा दोन्ही घराणी आमने सामने आली। आता महायुतीत आलेल्या अर्चना पाटील आणि ओमराजे यांच्या लढतीनं या दोन घराण्यातील संघर्ष पुढच्या टप्प्यात जाणार आहे। अजित पवार आणि पद्मसिंह पाटील यांच्यातही कौटुंबिक नातं आहे। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत। त्यामुळे एकीकडे बारामतीत पत्नी सुनेत्रा पवारांची लढत आणि दुसरीकडे पत्नीच्या माहेरची अर्चना पाटील यांची लढत अजित पवार यांच्यासाठी महत्त्वाची असणार आहे। अर्चना पाटील यांच्या उमेदवारीनं महायुतीतल्या धाराशिव जागेवरचा तिढाही सुटलाय। 2019च्या लोकसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह यांच्या पराभवाचा वचपा या निवडणुकीत अर्चना पाटील काढणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, धाराशिव।